छत्रपती श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा भर पावसात शिवसेनेचे आंदोलन राज्यात हिंदीच्या सक्तीविरोधात शिवसेना उभाटा गटातर्फे शासकीय परिपत्रकाची होळी। नंदुरबार राज्यातील महायुती शासनाने हिंदी भाषेची सक्ती केल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शासकीय परिपत्रकाची होळी करण्यात येऊन शासन निर्णयाचा निषेध करण्यात आला। शहरातील नेहरू चौकात जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत शासन निर्णयाचा निषेध करण्यात येऊन शासन परिपत्रकाची होळी करण्यात आली। महाराष्ट्र राज्याची मराठी ही मातृभाषा असून केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय। राज्यात इयत्ता पहिलीपासून मराठी भाषेतच शिक्षण दिले पाहिजे असे असताना राज्यातील महायुती सरकारने हिंदी भाषा सक्तीची केली असून हा निर्णय महाराष्ट्रासाठी अन्यायकारक आहे। महाराष्ट्रात संपूर्ण देशातील नागरिक रोजगारासाठी येत असल्याने राज्य शासनाने हिंदी भाषा सक्तीची करण्याऐवजी संपूर्ण देशात मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी केंद्र शासनाला भाग पाडले आहे। आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, मात्र राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्यास आमचा विरोध आहे। राज्य शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी शिवसेना उभाटा गटाकडून मागणी करण्यात आली आहे। आंदोलनाच्या वेळी शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, सहसंपर्क प्रमुख दीपक गवते, उपजिल्हा प्रमुख अर्जुन मराठे यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दिनांक 29 रोजी दुपारी 3 वाजता राज्य शासनाने जो हिंदी सक्तीचा जो GR काढला होता त्या संदर्भात होळी करायचे आदेश आम्हा तमाम शिवसैनिकांना दिला होता आणि त्या आदेशाचे पालन करून नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही राज्य शासनाने जो हिंदी सक्तीचा GR केला आहे त्याची होळी करण्यात आली आणि निषेध करण्यात आले। महाराष्ट्रात राहून मराठी सक्ती करणे गरजेचे आहे, हिंदी सक्ती करणे गरजेचे नाही। म्हणून एकदा पहिली तर चौथीपर्यंत जो राज्य शासनाने GR सक्तीचा केलेला आहे त्याच्या विरोध म्हणून आम्ही नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने हे निषेध केलेला आहे आणि हा सक्तीचा आदेश रद्द करावा आणि आपल्या जो महाराष्ट्रामध्ये जो मराठी माणूस आहे त्याला न्याय देण्याची मागणी आम्ही या आंदोलनाच्या मार्फत करीत आहोत। वीरेंद्र गिरासे, नजरबाद न्यूज, नंदुरबार।